ऑर्डर सगळे एक्झाम्पल झाले त्या याच्यावर. हां हे नव्हतं इथपर्यंत आलो आपण. बरोबर. क्वेश्चन काय दिले आपल्याला? द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ थ्री कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबर इज 2531. फाइंड द नंबर. म्हणजे आपल्याला आता काय दिलेले आहेत की तीन सलग असे ऑड नंबर आहेत. तीन सलग असे ऑड नंबर असताना आपण सिलेक्ट कसे करतो? पहिला नंबर काय करतो आपण? एक्स घेतो. पहिला नंबर आपण एक्स घेतला. दुसरा नंबर काय होतो मग? एक्स प्लस टू होईल ना. तिसरा काय होईल? एक्स प्लस फोर होईल. आता ते काय म्हणतात? सम ऑफ द स्क्वेअर ऑफ थ्री कॉन्सिक्युटिव्ह यांच्या वर्गांची बेरीज 2531 आहे. वर्गांची बेरीज आहे. तर वर्गांची बेरीज 2531 म्हणल्यावरती काय करणार आपण? एक्सचा स्क्वेअर प्लस एक्स प्लस टूचा स्क्वेअर प्लस एक्स प्लस फोरचा स्क्वेअर एक्स प्लस फोरचा स्क्वेअर इज इक्वल टू 2531. आता फक्त आपल्याला काय करायचं हे पुढं हे सिम्पल करून सॉल्व करायचे आहेत. मग याचं कसं करणार आपण? याचं एक्स स्क्वेअर काढणार प्लस याचं कसं होईल? एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 येईल ना. कारण की एक्स प्लस टूचा स्क्वेअर ते कुठल्या स्वरूपात जाईल? ए प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. सिमिलरली हे कसं होईल? एक्स स्क्वेअर प्लस 4 दूनी 8x प्लस 4 चौक 16 बरोबर 2531. 2531. ओके. मग आता एक्स स्क्वेअर किती आहे टोटल? 1 2 3 म्हणजे 3x स्क्वेअर प्लस 4 आणि 8 12x प्लस 16 आणि 4 20 बरोबर 2531. 3x स्क्वेअर प्लस 12x बरोबर 2531 मायनस 20. याचं किती होईल? हे 10तून 1 गेले, एक सॉरी एकातून 0 गेले 1, 3तून 2 गेले 1, 5 2511 म्हणजे 3x स्क्वेअर प्लस 12x इज इक्वल टू 2511. तर आपण हे 2511 अलीकडल्या साईडला घेऊ म्हणजे 3x स्क्वेअर प्लस 12x मायनस 2511 इज इक्वल टू 0. मग आता पुढे करा बरं सॉल्व. तोपर्यंत हे लिहून घ्या आणि पुढे सॉल्व करा. आलं का उत्तर कोणाचं? ओके. आता हे सिंपल कसं करायचं? आता फॅक्टर पाडणं तर तसं अवघड जाईल. तर मग आपण काय करणार याला? वरती मी इरेज करतो.
5 आणि 2 7, 7 आणि 8 आणि 1 9, म्हणजे 2511ला 3ने भाग जातोय. कसं चेक केलं आपण? 3ची डिव्हिजिबिलिटीची कंडिशन यूज केली, मग त्याच्यावरून ठरवलं की 2511ला 3ने भाग जातोय, तर आपण काय करू? ह्या होल इक्वेशनला आपण 3ने भाग घालवू. म्हणजे काय म्हणणार आपण? डिवाइड द होल इक्वेशन बाय 3. डिवाइड divide the whole equation divide the whole equation by 3. बरोबर. मग आता जर ह्याला इक्वेशनला 3ने भाग केला घातला तर काय होईल? एक्स स्क्वेअर प्लस 4x. आता याचं काय होईल? 8 त्रिक 24. बरोबर. अच्छाले 1 11, 3 त्रिक 9, 3 7 21 इज इक्वल टू 0. मग आता आपल्याला फॅक्टर पाडायचे कितीचे? 837चे. मग 837चे फॅक्टर कोणते असू शकतात की ज्यांची बेरीज +4 येईल? मग 20चा वर्ग 400, 30चा वर्ग 900. बघा, 20चा वर्ग 400, 30चा वर्ग 900, म्हणजे व्हॅल्यू डेफिनेटली 30पेक्षा लहान असणार आहेत. प्लस दुसरं 25चा वर्ग 625. बरोबर. 625. तर 25पेक्षा मोठे आणि 30पेक्षा त्या दरम्यानच्या व्हॅल्यू असणार. मग आपण काय बघणार की अशा संख्या बघणार की ज्यांचा प्रोडक्टचा युनिट डिजिट 7 येतं. मग अशा कोणत्या कोणत्या संख्या आहेत? 9 त्रिक 27, म्हणजे 9 आणि 3 ह्या दोन आहेत. प्लस 1 आणि 7 आहे, यांचं देखील युनिट डिजिटसाठी येऊ शकतं. दुसऱ्या कोणत्याही संख्या नाहीत. आता आपल्याला डिफरन्स काय दिलेला आहे त्यांनी? 4चा आहे. मग 4चा डिफरन्स कुठे येऊ शकतो? आपण याच्यामध्ये टाकू शकतो. याच्यामध्ये आपल्याला डिफरन्स टाकता येणार आहे. जर मी एक व्हॅल्यू समजा 29 घेतली आणि दुसरी 33 घेतली, तर याच्या येते का चेक करू आपण. 29 गुणिले 33, 9 त्रिक 27, 7, 40 2, 3 2 6 2 8 0, म्हणजे परत 8 आणि 7 आणि 8. तर 7, 8 आणि 7 किती झाले? 8 आणि 7 1505, 40 1 957. तर 957 तर व्हॅल्यू हे बसत नाहीत. मग याचे दुसरे कुठले फॅक्टर पडतात का चेक करा बरं. आता दुसरे मग आपण 27 आणि मग ही एक घेऊ शकतो. 27 आणि 31, कारण त्यांना एक ट्राय करायचं आपल्याला. 27 आणि 31, मग 27 इंटू 21, तर 7 2 0, बेसाते 14 4, हातच्या 1 2 4 आणि 5. बरोबर. 27 आणि 31, सॉरी 27 आणि 31 घ्यायचे, 21 घेतले मी. 27 आणि 31, 27 आणि 31. तर 7 2 0, 7 त्रिक 21, 1 हातच्या 2, 3 2 6 2 8, 7 2 आणि 3, 2 आणि 1 3 आणि 8, 837. म्हणजे आपल्याला आपले फॅक्टर भेटले. कोणते फॅक्टर आहेत? एक 31 आणि 27. मग याच्यामध्ये पॉझिटिव्ह साईन कोणाला देणार आपण? पॉझिटिव्ह साईन हे आपलं कशाला जाईल? 31ला जाईल. पॉझिटिव्ह साईन हे 31ला जाऊ शकतो. पॉझिटिव्ह साईन, कारण की इथं किती आहे? +4 आहे, म्हणजे +31 -27. मग याच्यामध्ये
अशा कंडिशनमध्ये डायरेक्ट आन्सर कोणतं असतं आपल्याला माहिती आहे का, ज्याला मायनस साईन येतं ते आपलं काय असणार आहे, डायरेक्ट आन्सर असणार आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय येणार आपली, एक्स इज इक्वल टू 27, एक्सची व्हॅल्यू 27. तर एक्स प्लस टू काय येणार, एक्स प्लस टू इज इक्वल टू 27 प्लस 2 इज इक्वल टू 29. एक्स प्लस फोर, एक्स प्लस फोर इज इक्वल 27 प्लस 4 इज इक्वल टू 31 आलं. तर हे आपल्या व्हॅल्यू आहे. फॅक्टरचे कसे करायचे की याच्या जवळचा वर्ग वगैरे बघायचे. आता 837 आपण काय म्हणलं, एक 30च्या आसपासची व्हॅल्यू आहेत. 30च्या आसपासच्या व्हॅल्यूचं काय बघितलं की ज्या अशा दोन संख्या बघितल्या की ज्यांचा प्रोडक्टचा युनिट डिजिट हे 7 येऊ शकतं. मग ते कोणत्या कोणत्या बघितल्या आपण, 7 आणि 1चं येऊ शकतं, 9 आणि 3चं येऊ शकतं. पण त्याच्यातला डिफरन्स 4चा होता, म्हणून आपण काय म्हणलं की 29 आणि 33 पर्यंत घेतलं, पण ती व्हॅल्यू मोठी झाली. मग दुसरी व्हॅल्यू कोणती असू शकत होती, 27 आणि 31, बरोबर आहे ना, कारण दोघांचं युनिट डिजिट 7 आणि 1 येत होतं, त्यांचं प्रोडक्टचं युनिट डिजिट देखील 7 येत होतं, म्हणजे आपली कंडिशन सॅटिस्फाय होत होती. प्लस त्याच्यामध्ये डिफरन्स जो होता, डिफरन्स हा 4चा होत होता, म्हणजे ती पण कंडिशन सॅटिस्फाय होत होती. मग तुम्हाला फक्त एक कॅल्क्युलेशन घ्यायचं आणि दुसऱ्या कॅल्क्युलेशननं ट्राय करायचं. घ्या लिहून आपल्याला व्हॅल्यू भेटले. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. बघा बरं, ट्राय करायचं. या पावसामुळं या ची इक्वेशनची पहिली लाईन मांडायला प्रयत्न करायचा. बघा काय दिले, ऑफ टू नंबर 4 टाइम्स द स्मॉलर वन इज लेस दॅन 3 टाइम्स द लार्जर वन बाय 5. इफ द सम ऑफ द नंबर इज लार्जर दॅन 6 टाइम्स देअर डिफरन्स बाय 6, फाइंड द टू नंबर. तर आपल्याला ते दोन नंबर शोधायचे. मग आपण काय करू शकतो, याच्यामध्ये अज्युम करू शकतो. अज्युम द स्मॉलर नंबर इज एक्स. अज्युम द स्मॉलर नंबर इज एक्स. ओके, दुसरं काय म्हणू शकतो, अँड लार्जर नंबर इज वाय. लार्जर नंबर इज वाय. बघा, लार्जर नंबर इज वाय. तर त्याच्यामध्ये 4 टाइम्स द स्मॉलर वन, बघा 4 टाइम्स द स्मॉलर नंबर एक्स आहे, म्हणजे 4x इज लेस दॅन, बघा इज लेस दॅन म्हणलेलं आहे 3 टाइम्स द लार्जर वन, म्हणजे लार्जर वन कोणता आहे, वाय, म्हणजे 3 टाइम्स द लार्जर वन. लेस दॅन म्हणल्यावरती ह्यांच्यामध्ये आपण डिफरन्स घेतो. इज इक्वल टू किती येणार, 5. हे झालं इक्वेशन पहिलं. आता दुसरं इक्वेशन काय म्हणते, इफ सम ऑफ द नंबर इज लार्जर दॅन, म्हणजे सम ऑफ द नंबर काय असणार आपलं, एक्स प्लस वाय, इज लार्जर दॅन
6 टाइम्स देअर डिफरन्स बाय 6 -6 इंटू इथे एक लिहायचं इज इक्वल टू 6. ही ही इक्वेशन मांडा बरं, कारण ही तर मिस्टेक होती सगळे. काय होते बघा, तुम्ही लिहा आधी कसं लिहिलं ते मला बघू दे. हा, वाय मायनस वाय एक्स. कारण की याच्यामध्ये आपल्याला कसं आपलं ब्रेन प्रोग्राम एक्स मायनस वायच्या स्वरूपात झालेलं असतं. आपण काय जर इथे केलं एक्स मायनस वाय, तर हे काय केलं आपण स्मॉलर मधून लार्जर हे केलं. मग त्याच्याऐवजी आपल्याला काय करायचं वाय मायनस एक्स घ्यायचं इथे, वाय मायनस एक्स, आणि मग पुढे सिंपल कॅल्क्युलेशन वाय मायनस एक्स. करा बरं सॉल्व, बघू किती येते व्हॅल्यू. किती? 11. नाही हो, 31 नाही, 59 43 येते. एक्सची व्हॅल्यू 31 आली. बघा मला सांगा आता पुढं कसं केलं. इथं आपण एक्स प्लस वाय घेतला, एक्स प्लस वाय मायनस 6y प्लस 6x इज इक्वल टू 6. इथे किती झालं टोटल 7x मायनस 5y इज इक्वल टू 6 ना, 43. आणि हे ना, तर हे इक्वेशन दुसरं. मग आता आपण फक्त क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचे. मग आता याचं सोपं मला वाटतं वायला एलिमिनेट करायचं म्हणताय. तर इथे किती न, इथे ने 5 न मल्टिप्लाय करणार आणि याला 3 ने. पहिले इक्वेशन काय होईल 15y 15y मायनस 20x इज इक्वल टू 25. दुसऱ्या याच्यामध्ये काय होईल 21x मायनस 15y इज इक्वल टू 18. इथे डायरेक्ट 6 घेतलं होतं काय. हां, म्हणजे हे प्लस वाय मायनस वाय गेलं कॅन्सल, आणि 21 मायनस 20x इज इक्वल टू 8 5 4 3 43. एक्स इज इक्वल टू 43 व्हॅल्यू आलेली. पुट करू आपण याच्यामध्ये 3y मायनस 4 इंटू 43 इज इक्वल टू 5. मग 3y इज इक्वल टू 4 4 16 आणि 4 172 ना, 172 प्लस 5 होईल 177 डिवायडेड बाय 3. y इज इक्वल टू 3 5 1505 4 2 9 3 27. ह्या दोन व्हॅल्यू कोणते झाल्या 59 आणि 43 झाले. 59 आणि 43 हे व्हॅल्यू झाले. सगळ्यात महत्वाची मिस्टेक फक्त इथं होती बरं का. आणि काहींना कसं होतं ही स्टेटमेंट समजत नाही. सम ऑफ नंबर इज लार्जर दॅन 6 टाइम्स देअर डिफरन्स बाय 6. हे मांडायचं कसं 6 टाइम्स देअर डिफरन्स म्हणजे हा डिफरन्स होता त्याच्या 6 पटीपेक्षा 6 ने मोठा आहे असं म्हणून एक्स प्लस वाय मायनस 6 ब्रॅकेटमध्ये वाय मायनस एक्स इज इक्वल टू 6.
81. 81 बरोबर आहे. काय दिले? अ नंबर कन्सिस्ट ऑफ 2 डिजिट नंबर. सम ऑफ डिजिट इज 9. इफ 63 is subtracted from number, its digits are interchanged. Find the number. आता मला सांगा मांडले कसं सुरुवातीला तुम्ही. हा म्हणजे अज्युम नंबर एक्स आणि एक्स वाय हा नंबर झाला बरोबर. हा हा मी तुम्ही रिव्हर्स इंजिनिअरिंग गेला. हा ओके म्हणजे 9 येते तर 8+1 हा 7+2 हा आणि अजून काय घेतलं 6+3 5+4. ओके अजून 81 72 63 आणि 54 किंवा 45 असं उलट कसं. हां तर इफ इफ 63 सबट्रॅक्ट फ्रॉम नंबर इट डिजिट्स आर इंटरचेंज. बरं हां 81 मायनस 63 हां किती आलं 18 आलं. आणि हे बाकीच्याचं जर 72 हां मायनस 63 तर किती द्यायचं 9 येते. हे नाही हां त्याच्यानंतर ना 63 मायनस 63 झिरोच होईल आणि हे तर निगेटिव्ह जाईल. आता हे बरोबर आहे तुम्ही म्हणजे शॉर्टकट मेथड म्हणजे ट्रायल एंड एररनं काढलं. पण जर आपल्याला ह्यानं सॉल्व्ह करायचं म्हणलं मेथडनं तर ते कसं मांडणं कसं होईल. पहिली कंडिशन काय x+y=9 म्हणजे x+y=9. पहिलं आपलं झालं x+y=9 हे झालं इक्वेशन पहिलं. आता एक्स वाय मध्ये बघा एक्स वाय मध्ये आपण जर प्लेस व्हॅल्यू फेस व्हॅल्यू बघितलं होतं तर त्याच्यामध्ये कसं मांडणार हे 10x+y. आता जर त्याच्यामधून 63 जर सबट्रॅक्ट केले तर नंबरचे डिजिट काय होते इंटरचेंज होते. मग आपण काय म्हणणार हे 10x+y मायनस 63 इज इक्वल टू काय होणार 10y+x बरोबर. मग हे 63 पलीकडे नेऊ 63 10x+y मायनस 10y प्लस सॉरी मायनस एक्स मग याचं किती होईल 9x मायनस 9y इज इक्वल टू 63. मग एक्स मायनस वाय इज इक्वल टू 7. इक्वेशन दुसरं झालं. मग आता याच्यामधनं आपण काय करू शकतो एक्स मायनस वाय इज इक्वल टू 7 वाय हां 9 7 16 8 हां म्हणजे x+y इज इक्वल टू 9 झालं एक्स मायनस वाय इज इक्वल टू 7. वाय वाय कॅन्सल झाला 2x इज इक्वल 9 7 16 एक्स इज इक्वल टू 8 आलं. एक्स इज इक्वल टू 8 आलं तर वाय इज इक्वल टू 1 येईल. पण नंबर कसा येईल मग आपला 10x+y. सगळ्यात महत्त्वाचं काय म्हणजे जर असं जर नाही आलं लवकर तर हे जे आहे ना 10x+y ती मांडायचं जमलं पाहिजे फक्त.
आता रिव्हर्स इंजिनिअरिंग करणं अवघड जाते ना. हां. इथे एक दिलेलं आहे की बघा, जर आपण पहिला नंबर जर एक्स घेतला म्हणजे 10th पोझिशनचा, हां 10th पोझिशनचा एक्स घेतला, तिथं बघा दिलेलं का डिफरन्स बिटवीन द डिजिट इज 5. तर दुसरा नंबर काय होईल? डिफरन्स दोघांमधला डिफरन्स 5 आहे, तर दुसरा नंबर काय येईल? हां x+5, बरोबर, x+5. मग आपला ओरिजिनल नंबर काय होईल? ओरिजिनल नंबर इज इक्वल 10x, x+5 ना परत. हां हां x+5. मग आता ते काय म्हणतात, इंटरचेंज केल्यानंतर ना त्यांच्यातला डिफरन्स कितीचा येतो? 45चा येतो. हां, मग इंटरचेंज केलं म्हणल्यावर कसं करणार आपण? इंटरचेंज नंबर काय येईल? इंटरचेंज नंबर 61 येतोय. ह्याचं उत्तर आहे काढताच येत नाही ह्याचं आन्सर. हां, तर इंटरचेंज केलेला नंबर कसा येईल मला सांगा. ऑप्शन नाही तिथे. इंटरचेंज मी सांगतो शेवटी. हे बघा, आता इंटरचेंज केलेलं कसं येईल ह्याचं? हा ओरिजिनल नंबर होता. बरं हा नाही नाही नाही, ती सुरुवातीच आहे असंच राहू द्या. आता आपल्याला हा नंबर इंटरचेंज करायचा आहे. 10 इंटू x+5 हां प्लस हां एक्स हां इंटरचेंज केलं म्हणजे हे कसं होईल परत? 11x+50 येईल. हां, याचं काय होईल परत? हे 11x+5. आता तिसरी कंडिशन काय दिली त्यांनी? डिफरन्स इज 45, म्हणजे कुणाकुणातला ग्रेटर दॅन ओरिजिनल नंबर, म्हणजे ओरिजिनल नंबर लहान आहे, म्हणजे मोठा नंबर काय झाला हा? 11x+50 मायनस 11x+5 इज इक्वल टू 45. मग हे 11x कॅन्सल झालं. 50 मधून 5 गेले किती? 45, बरोबर 45. एक शिल्लकच राहिला नाही. मग अशा वेळेस आन्सर काय असतं आपलं माहिती आहे का? कॅनॉट बी डिटरमाइंड. कॅनॉट. हां, हा का? मग त्याचं कॅनॉट बी डिटरमाइंड आहे. ओके. आता इथे क्वेश्चन तर संपलेत आपले. आपण जरा अनसॉल्व घेऊ क्वेश्चन. बघा, तर आता एक नवीन चॅप्टर चालू करण्यापेक्षा याच्यातलं घेऊ. इफ नंबर इज ॲडेड टू 2/5 ऑफ इटसेल्फ. इफ number is added to 2/5 of itself. If number is added to 5th of itself, the value so obtained is the value so obtained the value so obtained is 455. 455. What is the number? What is the number? What is the number? तुमचा ऑप्शन आहे पहिला 325, दुसरा ऑप्शन आहे 350, तिसरा ऑप्शन आहे 400 आणि चौथा ऑप्शन आहे 420, पाचवा आहे नन. डायरेक्ट काढला बघा. इफ नंबर इज ॲडेड टू 2/5 ऑफ इटसेल्फ, द व्हॅल्यू सो ऑप्टेंड इज 455. म्हणजे तुम्ही नंबर काय केला अजून? एक्स. हां, आणि त्याच्याच
2/5 मध्ये ऍड करायचं म्हणजे 2/5 ऑफ एक्स इज इक्वल टू 455. हे किती येईल 5x प्लस 2x डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 455. म्हणजे हे 7x इज इक्वल टू 455 गुणिले 5. जनरल हे मल्टिप्लिकेशन आहे ठेवायचं करत बसायचं नाही. हां म्हणजे x इज इक्वल टू 455 गुणिले 5 डिवायडेड बाय 7 किती येते हे 65. 65 इंटू 5 किती आले हे 5 5 5 5 37 325. एक्स इज इक्वल टू 325. ऑप्शन क्रमांक पहिला हे आपलं ॲन्सर झालं. बघा if a number is decreased by 4 and divided by 6 the result is 8. What would be the result if 2 is subtracted from the number and then it is divided by 5? तोपर्यंत पुढचा क्वेश्चन लिहितो मी. पेन का एक मिनिटात बघावं लागेल. पेन आहे ऑप्शन बघू आपण. If a number is decreased by 4, if a number is decreased by 4 and divided by 6 and divided by 6 the result is 8. The result is 8. What would be the result if what would be the result what would be the result if 2 is subtracted from a number 2 is subtracted from a number and then it is divided by 5 and then it is divided by 5 divided by 5 okay. काय दिले आपल्याला नंबर इज डिक्रीज बाय 4 म्हणजे पहिल्यांदा ओरिजिनल नंबर आपण जर एक्स मानला ओरिजिनल नंबर एक्स हां तर डिक्रीज केलेला नंबर काय होईल एक्स मायनस 4. आता त्याला काय केलं डिवायडेड बाय 6 तर व्हॅल्यू काय भेटते आपल्याला 8. याच्यावरून डायरेक्ट एक्सची व्हॅल्यू मिळेल 8 सक एक्स मायनस 4 इज इक्वल टू 8 इंटू 6 इज इक्वल टू 48. मग एक्स इज इक्वल टू किती आलं 52 आलं. एक्सची व्हॅल्यू 52 आलं. आता ते काय म्हणतात की रिझल्ट काय असेल की 2 त्याच्यामधून वजा केले म्हणजे काय राहिलं 52 मायनस 2 आणि डिवाइड कशाने केलं 5 ने बरोबर ना. तर 50 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 10 असं हे आन्सर आहे. पुढचं घ्या. A student was asked to divide the half of certain number by 6. 6 and the other half by 4 and then to add two quantities so obtained. Instead of doing so, student divided the number by 5 and the result fell short by 4. The given number was पहिला ऑप्शन आहे 240 288 384 480. हां त्यांनी इन्स्टेड ऑफ डुईंग स्टुडंट डिवायडेड द नंबर बाय 5 म्हणजे असा हाफ नंबर नाही डिवाइड केला डायरेक्ट 1/5 आणि रिझल्ट किती ना 4 ने कमी आला.
क्वेश्चन लिखिए बोर्ड। Student was asked to divide the half of a certain number, divide a half of certain number, half of certain number, half of certain number by 6 and then other half by 4 and then other number by 4, other number by 4, other half, sorry, other half by other half, other half number by 4 and then to add two quantities to obtain, and then to add the two quantities add the two quantities add the two quantities to obtain instead of doing so instead of doing so এটি অপশনच नाही हो. Instead of doing so the student divided the number 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 by 5 and the result fell short by and the result fell short by 4. The number is late alert notification. क्लासचं नोटिफिकेशन येत नाही काय टायमिंगला? हां, लेट आलं नोटिफिकेशन. ओके ओके बघतो मी, सांगतो लेट आलेले. बरोबर यायचं तोपर्यंत. क्लास आपला तसं 12लाच स्टार्ट होत जायचं. नाही. बरं मला एक सांगा, पहिली कंडिशन बघा, अ स्टुडंट वॉज आस्क टू डिवाइड हाफ ऑफ नंबर सर्टन नंबर बाय 6 अँड देन अदर हाफ बाय 4 अँड देन ॲड दोघांची बेरीज करायची. मग समजा आपण अज्युम नंबर केला 1. हां, अज्युम नंबर ओरिजिनल नंबर काय? ओरिजिनल नंबर बघा x. मग पहिल्या कंडिशनला कसं होईल हो? x/2 इंटू 6 म्हणजे x/2 इंटू 6, कारण की हाफ काय असणार आहे याचा एक्सचा x/2 असणार आहे. त्याला पहिल्यांदा कितीनं 6 डिवाइड करायचं आणि राहिलेल्या हाफला कशानं हां त्यांची काय करायची प्लस x/2 इंटू
4. हां, बरोबर. हे झालं पहिल्या याच्यावर. परंतु स्टुडंटनं काय केलं, की जो नंबर होता एक्स त्याला डायरेक्ट 5ने डिवाइड केलं. -x/5. मायनस का मी डायरेक्ट घेतलं, कारण की फेल शॉर्ट बाय 4. मग आता फक्त हे सॉल्व करायचं. मग हे काय होईल आपलं, x/12 प्लस x/8 हां मायनस x/5 इज इक्वल टू 4. मग आता याच्या पहिल्यांदा किंवा डायरेक्ट जर घेतलं तरी चालेल. हे सगळ्यांचं काय एलसीएम येईल किती, 48 कसा येईल, 5 ह्या दोघांचा घेतला का फक्त, मग 24 पण येऊ. ओके, मग हे थांबा आधी ह्या दोघांचा घेऊ 24. हां 24 हे आला म्हणजे इथे किती आला, 3x प्लस 2x डिवायडेड बाय 24 मायनस x/5 इज इक्वल टू 4. ओके, मग ते इक्वेशन कसं होईल आपलं, हे 3 आणि 2 5x डिवायडेड बाय 24 मायनस x/5 इज इक्वल टू 4. आता ह्या दोघांचा एलसीएम किती घेतला, मल्टिप्लिकेशन डायरेक्ट केलं. मग 5 इथं किती 25 होईल, 25x मायनस 24x डिवायडेड बाय 24 इंटू 5 इज इक्वल टू 4. मग हे x इज इक्वल टू 20 होईल ना, हे x इज इक्वल टू 4 इंटू 5 इंटू 24 5 20 गुणिले 24. 0 आहे असा 24 दुनी 48 480. तुमचं कसं 81 येत होतं, इथपर्यंत बरोबर होतं. हां इथपर्यंत बी बरोबर होतं. असं आहे काय, हां येईल सेम. तुम्ही डायरेक्ट ह्याचा घेतला का, 12 8 आणि 5 ह्याचा डायरेक्ट घेतला का, त्याचा किती घेतला, 240. म्हणजे सगळ्याच चालते नाही, 240 घेतलं तरी आलं पाहिजे उत्तर. बघा थांब थांब आपण, हे झालं का, तेच त्या पद्धतीने देखील करून बघू. हे याचा तुम्ही एलसीएम किती डायरेक्ट 240 घेतला. बघू त्या त्या पद्धतीने देखील उत्तर आलं पाहिजे. कारण एलसीएम तुम्ही 240 120च्या पटीत आला ना पुढं तरी चालते, कारण की 240ला भाग जातोय. बघा, मग आता इथे जर 240 तुम्ही घेत असाल हां, तर इथे 240 येण्यासाठी कितीनं करावं लागेल, 12 2 24 म्हणजे 20 मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे वरती काय होईल 20x. हां इथे कितीनं होईल 30ने, 30x. इथे कितीने 240 भागिले 5. हां 48x 48x बरोबर 4 इंटू 240. हां यांची बेरीज किती येते, 2x राहिलं. 2x इज इक्वल टू 4 इंटू 240. मग x इज इक्वल टू 4 इंटू 240 कसं राहील हो, 12x 30x 50x आणि मायनस कितीच कॅल्क्युलेशन झालं. हां मग भागिले 2 घेतल्यावरती 2 म्हणजे 480. हां म्हणजे एलसीएमचा काय फरक पडत नाही. इथे 12 घेत होता का, सबट्रॅक्शन. हां ओके ओके. बघा पुढचा क्वेश्चन आहे, द डिफरन्स बिटवीन टू नंबर इज 3 अँड डिफरन्स बिटवीन देअर स्क्वेअर इज 63. विच इज द लार्जर नंबर. मोठा नंबर आपल्याला शोधायचा.
क्वेश्चन काय आहे बघा. द डिफरन्स बिटवीन टू नंबर इज 3. द डिफरन्स बिटवीन two number is difference between two number is 3. Okay, and difference between their square is 63, and difference between their square is 63. Which is the larger number? Which is the larger number? लार्जर नंबर कोणता आहे? आलं? कसं आहे? सोपं आहे. बघ काय दिले आपल्याला, डिफरन्स बिटवीन टू नंबर इज 3. मग अशा वेळेस काय करायचा, पहिला नंबर काय करायचा अजून एक्स, दुसरा नंबर काय होईल, मग दोघातला फरक आहे म्हणजे दुसरा नंबर x+3 होईल. बरोबर. मग ते काय म्हणतात, आता पुढचं काय, डिफरन्स बिटवीन देअर स्क्वेअर इज 63. मग याच्यातला मोठा कोण आहे, x+3. मग x+3 चा स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू किती येईल, 63. मग ह्याचं जर एक्सपान्शन केलं तर कसं होईल, एक्स स्क्वेअर प्लस 6x+9 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 63. एक्स स्क्वेअर कॅन्सल. हां, 6x इज इक्वल टू 63 मायनस 9. 6x इज इक्वल टू किती, 54. एक्स इज इक्वल टू 9. आपलं उत्तर काय असेल मग, हां 12 असेल. आपल्याला काय विचारले, लार्जेस्ट नंबर. लार्जेस्ट नंबर. आपले मिस्टेक कधी कधी हितच होते बरं का. ऑप्शन आहे त्याच्यामध्ये 9, म्हणजे आलं की डायरेक्ट, हां म्हणजे इथं किती पाहिजे, x+3 म्हणजे 9+3 इज इक्वल टू 12. हे फायनल आन्सर म्हणजे आपलं काय असणार, 12 इज लार्जेस्ट नंबर. ओके, इथं हा आपला चॅप्टर संपलेला आहे. प्रत्येक चॅप्टरची काय एक्झाम्पल